Hello everyone, welcome to my channel Fun with Rishnas and I am Naziba. And today we are at segment Art on a Dining Table with my friend Prajakta Dhorab. And today we are going to talk about the Kathak classical dance and lot of fun about it. Let's start. So, hello, hi Prajakta. Hello. How are you? Yes, I'm good. How are you? Yeah, I'm good too. So, before we start, just introduce yourself to our audience. Yes. Yep. Hello everyone. I'm Prajakta Dhorab. So I'm an engineer and also a Kathak dancer. So I've been practicing Kathak since 14 years now. So I've completed my Kathak Visharad and right now I'm preparing for my Kathak Alankar examination. Also, I am working in a corporate organization. Yes. That's nice. That's quite a nice thing. So before we start, how did you get inspired? म्हणजे कुठून इन्स्पिरेशन आलं तुला? सो खरं तर इन्स्पिरेशन जेव्हा सुरू केलं तेव्हा कथ्थक काय असतं हे माहितीच नव्हतं. मी 8-9 वर्षाची जेव्हा तेव्हा मी सुरुवात केली क्लासेसला जायला, कथ्थकचं शिक्षण घ्यायला. खरं तर आधी मी खूप लहानपणी छोट्या मोठ्या डान्स कॉम्पिटिशन्समध्ये जायचे. तर तेव्हा एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये जजेस पॅनल्स 3-4 जजेस असतील तेव्हा. तर तेव्हा बरीचशी डान्सर्स हे कथ्थक करत होते आणि ते सगळे सिलेक्ट झाले होते. तर तेव्हा मग आम्हाला समजलं की जे जजेस आहेत त्यांच्याच क्लासेसकडून बरेचसे आलेले आहेत स्टुडंट्स. ओके. तर मग त्यानंतर मग घरी यायचं डिस्कशन झालं. तर मग त्यानंतर ठरवलं की मी पण क्लासेस जॉईन करते कथ्थकचे, कारण की मला डान्स आवडायचा तेव्हा. मग तेव्हापासून सुरुवात झाली आहे माझी कथ्थकची जर्नीची. खरं तर कधी विचार केला नव्हता की विशारद पण पूर्ण होईल. आणि तसं फ्लोमध्ये जसं जातो आपण तसंच ते एक परीक्षा होत गेली, मग शिकत गेली आणि मग हळूहळू तो इंटरेस्ट वाढत गेला. आणि आता वी हॅव सोशल मीडिया, त्याच्यामुळे बऱ्याचशा नवीन लोकांची ओळख भेटते. म्हणजे आपण त्याला इन पर्सन भेटू शकत नाही, पण त्यांना आपण थ्रू इंस्टाग्राम, थ्रू यूट्यूब त्यांचे कॉन्टेंट आपण कन्झ्युम करतो. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात, आपण शिकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मला आत्ता इन्स्पायर करतात की अजून शिकायला. आणि जितकं या गोष्टीत पण जितकं शिकाल तितकं खूप कमीच आहे. म्हणजे आता समजा एखादी गोष्ट शिकली म्हणजे 2 पर्स्पेक्टिव्ह असू शकतात. आपण मे बी एकच एक्सप्लोअर केलाय. या तर तेव्हा आपण जेव्हा एखाद्या सेम क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो त्याच्यामुळे आपण दुसरा पर्स्पेक्टिव्ह पण एक्सप्लोअर करू शकतो. तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अजून खूप शिकायच्या बाकी आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला इन शॉर्ट इन्स्पायर करतात टू कीप गोईंग. या आणि म्हणजे आता आपण कथ्थकबद्दल आधी थोडीशी त्याची हिस्ट्री जाणून घेऊया की कथ्थकची ओरिजिन अँड ऑल, हाऊ कथ्थक गॉट इव्हॉल्व्ड वगैरे. सो त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांग. येस, सगळ्यांना माहिती आहे की कथा करायचो कथ्थक खेळावे. मग जेव्हा सुरुवात झाली तेव्हा याचा शब्दाचा जर आपण अर्थ बघितला म्हणजे कथ्थकचा अर्थ असं की कथा सांगणारा, द वन हू टेल्स अस द स्टोरी. तर इथून सुरुवात झाली. ज्या पौराणिक ग्रंथामधील ज्या कथा होत्या त्या प्रस्तुत करण्याची जी सुरुवात झाली ती मंदिरातून झाली. हे सगळ्यांना माहिती आहे. जे क्लासिकल डान्स फॉर्म्स आहेत ते सगळे आपण मंदिरातून सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मग जेव्हा मुघलांनी आक्रमण केलं त्यानंतर मंदिरं जेव्हा उद्ध्वस्त झाली तेव्हा कथ्थक कलाकारांकडे राहण्यासाठी एक आश्रय नव्हता. मग तेव्हा जे कथ्थक कलाकार आहेत ते पूर्ण देशभर पसरले आणि त्यातून खरं तर सगळीकडे कथ्थकचा एक प्रवास सुरू झाला. कथ्थक उदयास आलं असं म्हणण्यात काही हरकत नाही आहे. मग तेव्हा वेगवेगळे जे घराणे आहेत ते उदयास आले. आता जसं तू बोलली कथ्थकचा जेव्हा मुघल आक्रमण वगैरे झाले तेव्हा त्यांचा एक इम्पॅक्ट आला जिओलॉजीवर. सो हाऊ डू यू डिफाईन की जो काही जिओलॉजिकल इन्सिडेन्सेस म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर प्रदेशातली जी जिओग्राफी आहे, हाऊ दॅट इन्फ्लुएन्स्ड कथ्थक इन दॅट पर्टिक्युलर रिजन? ओके. तर जेव्हा कथ्थक कलाकार सगळे देशभर पसरले तर तेव्हा त्यांना त्यांचा प्रायमरी आश्रय हा मंदिर होता, कारण की ते तिथे परफॉर्म करायचे, तिथे त्यांची कला प्रस्तुत करायची. पण जेव्हा त्या गोष्टीच उद्ध्वस्त व्हायला लागल्या तेव्हा मग त्यांनी आश्रय घेतला राजांकडे, मुघल दरबारात. मग त्यातून अजून कथ्थक इव्हॉल्व्ह होत गेला खरं तर तेव्हा मुघल दरबारात जेव्हा त्यांना स्थान भेटलं तेव्हा तिकडे त्यांनी त्यांची जी शैली आहे ती प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामुळे त्या राजांचा सुद्धा त्यांच्यावरती खूप इम्पॅक्ट पडला.
की त्या गोष्टी कशा वेगवेगळ्या झाल्या. फॉर एक्झाम्पल आता जेव्हा जयपूर घराण्यामध्ये हा 3 घराण्याचं डिव्हिजन झालं, जयपूर, लखनौ आणि बनारस. जयपूर घराण्यामध्ये तिथे हिंदू राजे जास्त होते, बरोबर. म्हणून तिकडे ज्या हिंदू संस्कृती आहेत, ज्या मेन बंदिशी आहेत, प्राचीन बंदिशी, त्या जास्त जपल्या गेल्या. हिंदू संस्कृती जास्त जपली गेली तिकडे. तर ॲट द सेम टाईम लखनौमध्ये मुघल होते सगळे, बरोबर. मग त्यामुळे तिथे खूप थोडा बदलाव झाला. नवाब वाजिद अली शाह यांचा तिकडे खूप प्रभाव होता, तर त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं या कथ्थक नृत्यशैलीला. त्याच्यामुळे मग त्याला एक वेगळी वाटचाल भेटली. बरोबर. आणि त्यानंतर मग बनारस घराण्यामध्ये सुद्धा त्याची एक वेगळी वैशिष्ट्य आहे. जसे आपण वैशिष्ट्यांवरती बोलायला गेलो तर जयपूरमध्ये जास्ती करून प्राचीन बंदिशी जास्त बघायला भेटतात, कारण की तिकडे हिंदू संस्कृती जपली गेली आहे जास्त, म्हणून तिकडे थोडेसे एकदम धमाकेदार जोरदार अशी बंदिशी म्हणजे जास्त गुंतलेल्या बंदिशी असतात. ॲट द सेम टाईम लखनौ घराण्यामध्ये आपण बघितलं दॅट इज व्हेरी सॉफ्ट, नजाकतवाले, सुंदर अशा गोष्टी जास्त बघायला भेटतात. आणि बनारसमध्ये पण कसं आहे, तिकडे एकदम क्लॅरिटी बघायला भेटते जास्त, म्हणजे एकदम नृत्यबोली शुद्ध नृत्यबोली असणार. आणि त्यानंतर तत्कारांना जास्त प्रोत्साहन दिलं जातं असं. आता जसं तू बोललीस की विविध घराण्यांच्या म्हणजे ती त्या ठिकाणी ती राजाश्रयाला गेली, तर तो राजा म्हणजे त्या ठिकाणच्या राजशाहीचा एकूण जसा तू इम्पॅक्ट सांगितला, तसा ती गुरूंची जी परंपरा आहे त्याचा काय पद्धतीने म्हणजे रोल आहे याच्यात? डेफिनेटली कसं आहे की जसं ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट झाला, त्याचप्रमाणे ज्यांनी सुरुवात केली म्हणजे जयपूर घराण्याचे प्रवर्तक भानुजी यांना मानलं. त्यांची जी वैशिष्ट्य आहेत, त्यांच्या ज्या ठराविक गोष्टी आहेत, की त्यांचे जे एक कथ्थक नृत्य करण्याची पद्धत आहे ती कॅरी फॉरवर्ड झाली अशा प्रकारे. तसं त्या लखनौ घराण्याचे जे प्रवर्तक आहेत त्यांच्यामुळे जे त्या गुरूंच्या इम्पॅक्टमुळे पुढे वेगवेगळ्या गोष्टी बदलत गेल्या. तर फॉर एक्झाम्पल त्यांनी सुरुवात केली असेल जोरदार धमाकेदार बंदिशी करायची, म्हणून मे बी त्या घराण्यामध्ये त्याची ती खासियत आहे, असा त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि आता जसं तू बोलली की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बंदीची त्यांचे वेगळे, तर त्यांच्यामध्ये वेगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना की एक प्रत्येक घराण्याचा एक आपण सार जसा तू आपल्याला सांगितला, तर त्याचं एक्सपान्शन होताना त्याच्यामध्ये काय बदल झाले आणि ते बदल कशा प्रकारे पुढे त्या घराण्यामध्ये कसे आणखी बदल होत गेले आणि इव्हॉल्व्ह होत गेले. तर तेव्हा आता तर खरं बघायला गेलं तर आता आम्ही जे डान्स शिकतो किंवा आम्ही जे कथ्थक शिकतोय दॅट इज अ मिक्सचर ऑफ 3 घराणास खरं तर हा पण एक इव्हॉल्वच आहे की हे नुसतं 3 घराण्यांपर्यंत बंदिस्त नाही राहिले आता. म्हणजे असं नाहीये की आम्ही पर्टिक्युलर लखनौ घराणा डेफिनेटली अजून पण शिकतात, असं नाहीये की नाही शिकत, पण जे आमच्या पिढीपर्यंत जे कथ्थक आले दॅट इज मिक्सचर ऑफ 3. दिस इज ऑल्सो वन काइंड ऑफ रिव्हॉल्युशनच आहे कथ्थकचा, की हे ज्या प्रकारे हळूहळू या तिन्ही घराणे मिक्स झालेत थोडेसे. अँड डू यू थिंक दॅट्स अ पॉझिटिव्ह चेंज? ऑफकोर्स पॉझिटिव्ह चेंज आहे, कारण की तसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एकच घराण्यामध्ये नाचतायत तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला बाकीच्या पण आवडत असतात. फॉर एक्झाम्पल लखनौ घराण्यामध्ये खूप नजाकत आहे, तर काही मला असं वाटतं की काही पर्सेंट टू पर्सेंटेज चेंज होणार आहे, कारण की काहींना खूप धमाकेदार नाचायला आवडतं, काहींना नजाकतने नाचायला आवडतं. आणि जर तुम्हाला त्याचा समन्वय साधून जर तिन्ही गोष्टी भेटतात तर खूप चांगलीच गोष्ट आहे. बरोबर. आणि आता आपण थोडंसं आहे ना डीप मध्ये जाऊया. म्हणजे तू आपलं चालू होण्याच्या आधी पॉडकास्ट तू सांगत होती की वस्तुक्रम वगैरे एक असतो, सो काय असतो म्हणजे काय असतं ते आणि ओव्हरऑल काय असतं त्याच्यावर? तर हा म्हणजे कथ्थक जेव्हा आम्ही सुरू करतो किंवा एक आपण परफॉर्मन्सचा जर आपण एक वस्तुक्रम म्हटलं तर आम्ही उठानने सुरुवात करतो. खरं तर उठान असं नावाने म्हणतोय की उठान म्हणजे एकदम जरा स्टार्टच एकदम छान करायचा असा. त्यानंतर थाट येतो. थाट मोस्टली ही खरं तर ही विशेष अदाकारीने लखनौ घराण्यात केली जाते, कारण की थाट म्हणजे खरं एक उभं राहण्याचा अंदाज दाखवता तुम्ही किती ग्रेस आहे तुमच्यामध्ये, तुम्ही कशी उभं राहतायत, ते सगळं ढंग तुमच्या अंगाचा ढंग दाखवता. तो एकदम म्हणजे असं त्यात तुम्ही जास्त तत्कार वगैरे करत नाहीत, तुम्ही जास्त अंग हस्तक यूज करता त्याच्यामध्ये थाटमध्ये. त्यानंतर आमद करता. आमद हा एक फारशी शब्द आहे खरं तर याचा तर मग हे यातून तुम्ही ऍक्च्युली आमद म्हणजे एक नर्तकी खरं तर आता सुरुवात झाली आहे.
परफॉर्मन्सचं असं दाखवतं. तर ह्याच्यामध्ये काहींमध्ये पखावजाचे बोल जे आहेत ते ॲड केले म्हणजे धातीटे धातीटे, तर हे पखावजाचे बोल आहेत. मग अशा आमदला आपण परंजुडी आमद बोलतो असं आहे. मग ओके. पुढे तोडे तुकडे सुरू होतात. मग शेवटी आपण कविता करतो. कविता म्हणजे ही एक तर शब्दरचना आहे, म्हणजे कविताच झाली एक, तर आपण कविता करतो. त्यानंतर मग कवितेला पाठ तत्कार करतो आणि मग नंतर आपण भावांग करतो. अशी एक इन शॉर्ट वस्तुक्रम आहे. आता जसं तू बोलली की म्हणजे फारसी शब्द आहे यामध्ये, त्याच्यावरून मला असं वाटलं की कथ्थकवर म्हणजे एक प्रॉपर जे एन्शियंट हिंदू कथ्थक होतं ते अँड ॲज कम्पेअर्ड टू द इन्फ्लुएन्स्ड वन. सो डू यू थिंक देअर इज व्हेरी मच डिफरन्स और म्हणजे तुझ्या वाचनात असं आलंय की कशा प्रकारे त्या कथ्थकच्या म्हणजे आता एखादा भाव आहे तो आधी असा दर्शवला जायचा आणि आता त्या भावामध्ये रूपांतर होऊन तो अशा प्रकारे दर्शवला जातो? खूप गोष्टी आहेत खरं तर अशा की याचा इम्पॅक्ट पडलाय. तत्कारांमध्ये पण खूप इम्पॅक्ट पडलेला आहे की आपण वेगवेगळ्या एक्सपेक्टनी बघतो सगळ्याच गोष्टी. त्या फॉर एक्झाम्पल प्रत्येकाचं खूप फॉर एक्झाम्पल साधे धाती ते धाती, तर ह्याच्या वेगवेगळ्या करण्याच्या पद्धती आहेत. बंदिश हीच असेल पण 2 गुरु वेगळे शिकवतील. तर हा एक पण पर्स्पेक्टिव्ह आहे की म्हणजे याच्यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो. तेच आहे की प्रत्येक कसं आपल्याला गुरूंकडून कसं शिकायला भेटलंय आणि कसं तुम्ही फॉर एक्झाम्पल मला माझ्या गुरुनी जे शिकवलं तसंच मी पुढे शिकवेन, पण सेम बंदिश दुसरे गुरु काहीतरी वेगळं शिकवतील असं. Now we are going to watch a 5-minute performance of her where she is going to show us her dance talent. So you guys keep it watching. येस. Oh, Namah Shivaya. Oh, Namah Shivaya. Shiva Hara Mahadeva Shankar. Shiva Hara Mahadeva Shankar. Shiva Hara Mahadeva Shankar. पार्वती हर धन सोहे, पार्वती हर धन सोहे, शिव हर महादेव, शिव हर महादेव शंकर, शिव हर महादेव, महादेव महादेव. So hello guys, this is the end of our first part of this podcast. We are soon shooting the second part and please stay tuned for such knowledge and we are going to discuss a lot of stuff with her. So till then, like, share and subscribe. Bye bye.